शेतकरी मित्रांनो, केळी पिकामध्ये केळीचा घड बाहेर पडलाय, तर त्याची काय निगा घ्यायची, त्याची काळजी कशा पद्धतीने करायची याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, केळीच्या घडाला सगळ्यात प्रथम स्कर्टिंग बॅग बसवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये मग निळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची स्कर्टिंग बॅग मिळते. आता बॅग का लावायची आहे, तर कडक उन्हापासून संरक्षण मिळते, रोग व किडीपासून बचाव होतो. त्याचबरोबर एक्सपोर्ट क्वालिटीचा दर्जा त्या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून स्कर्टिंग बॅग लावणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, घड मोठे व्हायला सुरुवात झाल्यानंतर त्याचं वजन वाढतं आणि केळीचं झाड हे पडू शकतं किंवा घड तुटून पडू शकतो. त्यासाठी त्याला आधार लावायचा आहे बांबूचा किंवा प्लास्टिकच्या पट्ट्याने त्याला बांधणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने ती काळजी घेणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा, तुमचं केळफूल किंवा नर फूल काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस केळीच्या घडाचे पंजे निघतात, सर्व पंजे निघतात, त्यावेळेस आपल्याला हे नर फूल काढून टाकायचं आहे. जांभळ्या कलरचं नर फूल असतं, ते काढून टाकायचं आहे. ते काढल्यामुळे इतर फळांना सूक्ष्म अन्नद्रव्याचा पुरवठा होतो किंवा जे काही पोषक द्रव्य आहेत, अन्नद्रव्ये, त्याचा पुरवठा फळांकडे जास्त होऊन त्याची साईज वाढण्यास मदत होत असते. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्या केळी पिकाला किंवा केळी बागेला नियमित पाणी देणं गरजेचं आहे. ड्रिपद्वारे आपल्याला रेग्युलर पाणी देणं गरजेचं आहे. कारण पाणी कमी जर पडलं तर घड निसटू शकतात, घड कमजोर होतात आणि घड खाली पडण्याचा धोका असतो. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटॅशयुक्त खताचा पुरवठा त्या ठिकाणी झाला पाहिजे. मग उदाहरणार्थ 13-045 किंवा 00-50 अशा पद्धतीने पोटॅशयुक्त खते आपल्याला ड्रिपमधून सोडायची आहे, की जेणेकरून क्वालिटी, साईज आणि वजनात वाढ मिळेल. अशा पद्धतीने व्यवस्थापन करायचं आहे. त्याचबरोबर जे काही पाने असतात ते स्वच्छ ठेवायचे आहे, की जेणेकरून त्या पानांमुळे आपल्या घराला डाग पडणार नाही. ते पानं काढून टाकणं गरजेचं आहे किंवा जुनाट जी पाने आहेत ती सुद्धा काढून टाकायची आहे. अशा पद्धतीचं व्यवस्थापन आपल्याला घडांचं करायचं आहे. निश्चितच अशा चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन जर केलं तर निर्यातयुक्त केळीचं उत्पादन आपण काढू शकतो. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना पाठवू विसरू नका. धन्यवाद.